नमस्कार. आज काढणार आहोत 6 ते 6 ठिपक्यांची रांगोळी. 3 डॉटमध्ये रेष ओढून घ्यायची आहे आणि वरचे 3 डॉटमध्ये असं आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे सगळीकडं. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा 3 डॉट जोडून नंतर वरती आपल्याला पानाचा आकार काढायचा आहे. त्याच्यामध्ये लाल कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला. खूपच इझिली रांगोळी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत म्हणजे कळेल. हे बघा कलर कसे भरायचे, कलर कॉम्बिनेशन पण दाखवले तुम्हाला या व्हिडिओमध्ये. हे बघा अशा पद्धतीने पिवळा गोल करून नंतर हिरवं ठिपकं टाकून घ्यायचं आहे. आणि हे बघा सेम त्या पद्धतीने आपण सगळीकडं पानांना लाल कलर भरून घेणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. खूपच सोपी पद्धत आहे आणि खूपच सुंदर आपण कलरफुल रांगोळी काढणार आहोत. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. अशा पद्धतीने हे बघा सेम त्या पद्धतीने पिवळा टाकून हिरवा टाकून घ्यायचा आहे. बोटाने पंच करून थोडासा व्हाईट आपल्याला ठिपकं ठेवून घ्यायचं आहे आणि वरती पिवळं ठिपकं ठेवून बोटाने पंच करून घ्यायचं आहे. नंतर हिरवं थोडासा डॉट टाकायचा आहे. हे बघा सेम त्या पद्धतीने इथंही आपण करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने गोल. खूपच कलरफुल रांगोळी. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. सुंदर रांगोळी आपण काढणार आहोत. वेगळे कलरची कलर भरून भरपूर रंगोलीवर भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ नक्की ट्राय करा. डॉट कसे काढायचे, रेषा कशा ओढायच्या, थेंब कसे पाडायचे, इझिली रांगोळी कशी शिकायची, एका बोटाने फूल कसं तयार करायचं. भरपूर व्हिडिओ आहेत. नक्की पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. हे बघा पिवळा आपण थोडासा ठिपका ठेवून मध्ये हिरवा कलर टाकून घेतला आहे. आणि खालून आपल्याला जे 2 डॉट आहे ना त्याला गोल फिरून घ्यायचं आहे असं बघा दिव्याच्या आकाराने. आणि ब्लू कलर त्याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा. नंतर मधून अजून गोल साखळीसारखं तयार करून मी पिंक कलर त्याच्यात टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी आहे. खूपच सुंदर आणि सोपी रांगोळी आहे. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी बेसिक पद्धत आहे. हे बघा 3 रेषा ओढून घेणार आहे आणि रेषाच्या समोर छोटे डॉट टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. हे बघा 2 डॉटमध्ये गोल करून आपल्याला जांभळा किंवा निळा कलर टाकून घ्यायचा आहे आणि वापस साखळीसारखा आकार देऊन आपल्याला पिंक कलर टाकायचा आहे. बघा सेम त्या पद्धतीने मी इथंही कलर टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. खाली 3 रेषा ओढून खालच्या बाजूने मी छोटे डॉट टाकून घेणार आहे. रांगोळी अशी आपल्याला कडेने भरून घ्यायची. नंतर मध्ये टाकायचं आहे आपल्याला म्हणजे बाहेर रांगोळी पडत नाही. आणि अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन आपल्याला करायचं आहे. हे बघा मी तेही दाखवलं आहे तुम्हाला कलर कसे भरायचे आणि कलर कॉम्बिनेशन विरुद्ध कलर कसे राहतात तेही दाखवलं आहे मी. खास बेसिक पद्धतीने मी शिकवते. हे बघा 2 डॉटने आपण गोल करून सेम त्या पद्धतीने करणार आहेत. अशा प्रकारे आपण किनारीला कलर भरून नंतर मध्ये कलर टाकायचा आहे म्हणजे कलर फैलत नाही किंवा व्यवस्थित दिसतो. हे बघा अशा पद्धतीने खाली रेषा ओढून घ्यायच्या आपल्याला 3. समोर छोटे डॉट टाकून घ्यायचे अशा पद्धतीने. हे बघा आता मी वरती जो पानाचा आकार आहे चुट्टीने मोठे डॉट टाकून घेणार आहे व्यवस्थित विरुद्ध कलर
जास्त करून ह्या रांगोळीत मी दाखवलं आहे कलर कॉम्बिनेशन कसं आहे, की विरुद्ध कलर कसा भरायचा. आणि बोटाने हे बघा पंच करून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित असे गोलाकार दिसतो म्हणून. सेम त्या पद्धतीने आपण इथंही करून घेणार आहोत. खूपच सुंदर कलरफुल आपली रांगोळी तयार होते. नक्की माझ्याला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. खूपच सुंदर आपण रांगोळी कलरफुल काढणार आहोत. इझिली तुम्हीही शिकू शकता. तुमच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते. हे बघा बोटाने आपल्याला थेंबांना पंच करून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित गोल दिसतात. थोडेसे मोठे आपल्याला थेंब घ्यायचे चुटकीने, सेम त्या पद्धतीने. बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे. हे बघा इथं गोल आकार देऊन आपण हाफ फ्लावर काढणार आहोत. अशा पद्धतीने बघा. हे बघा मध्ये पिवळा कलर टाकून थोडासा हिरवा कलर वरती टाकायचा आपल्याला, अशा पद्धतीने. नंतर पिंक कलर आपण भरून घेणार आहे हाफ फ्लावरमध्ये. व्यवस्थित अशा पद्धतीने. मध्ये आपल्याला लाल 2-3 रेषा टाकत जायच्या आहे आणि सेम त्या पद्धतीने गोल करून इथंही आपण हाफ फ्लावर काढणार आहोत, सेम त्या पद्धतीने. भरपूर माझे शिकवण्याचे व्हिडिओ जेल रंगोलीवर, इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे, नक्की ट्राय करा. खूपच सुंदर सुंदर रांगोळ्या आहेत आणि सोप्या पद्धतीने मी सांगते, नक्कीच ट्राय करा. सहा ते 6 ठिपक्यांची आपली रांगोळी आहे. थोडासा लाल रेषा टाकून घ्यायच्या आपल्याला. इथं ही सेम पद्धतीने तशाच पद्धतीने आपण फ्लावर टाकून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने मधून आपल्याला रेष ओढून गोल करून घ्यायचं आहे. हे बघा असं गोल करून घ्यायचं आहे. मधून घेऊन फ्लावरच्या नंतर छोटे छोटे ठिपके टाकत जायचे अशा पद्धतीने बघा. इथंही आपण सेम तसं करून घेणार आहोत. हे बघा छोटे छोटे ठिपके टाकून घेणार आहोत.
खूपच सुंदर आपली रांगोळी. पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल. खास शिकवण्यासाठी तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणते. नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत जा. हे बघा, मधून आपण चौरस आखून घेणारे 4 ठिपके त्याला रेषा भिडवून अशा पद्धतीने आपल्याला लाल कलर भरून घ्यायचा कडेने. कलर कसा भरायचा तेही मी दाखवलं, कलर कॉम्बिनेशन ही दाखवलंय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मध्ये पिवळा कलर टाकून नंतर हिरवा टाकून घेणार आहे आपण. अशा पद्धतीने थोडासा व्हाईट डॉट टाकून हे बघा चारी कोपऱ्याला मी पहिले हिरवा कलर टाकून घेणार आहे. नंतर मध्ये मी पिवळा टाकून घेणार आहे, मध्ये हिरवा टाकून घेणार आहे अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये पिवळा कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे सगळीकडं मध्ये, म्हणजे आकार चुकत नाही. अशा पद्धतीने बघा. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये लाल कलर टाकत जायचं आहे अशा पद्धतीने चुटकीने, कलरफुल दिसण्यासाठी. किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार होते, बघू शकता तुम्ही. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. हे बघा, त्याच्यावरती व्हाईट डॉट टाकून घेणार आहेत आपण अशा पद्धतीने व्यवस्थित. ज्याने माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.